नमस्कार. नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय पहिला, दाशार्ह राजाची कथा. एकेकाळी दाशार्ह नावाचा यादववंशी राजा मथुरा नगरावर राज्य करीत होता. तो राजा मोठा उदार व प्रजाहितदक्ष होता. त्याच्या पराक्रमाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्याच्या राज्यामध्ये प्रजा अत्यंत सुखी होती. प्रजा नेहमी राजाचे गुणगान करीत असे आणि त्याच्या कल्याणाची भावना चिंतित असे. तो राजा विद्वान लोकांना आश्रय देणारा, सत्पात्रांना दान देणारा आणि दीनदुबळ्यांचा वाली होता. रणांगणावर त्याच्या युद्ध कौशल्याने शत्रुसैन्य चळाचळा कापत असे. त्याच्या मधुर व नम्र वाणीने योगीजनांच्या चित्ताला शांती पोहोचत असे. अशा या दाशार्ह राजाची पत्नी काशी राजकुमारी कलावती खूप सुंदर व लावण्यवती होती. तिच्या शरीराचा मादक सुगंध आसमंतात दरवळत असे. अशी सुलक्षणी पतिव्रता शिवभक्त कलावती राणी होती. तिने शृंगार केला तर ती कामिनीचा अवतार वाटे. अशा लावण्यवती पत्नीवर राजा खूप आसक्त होता. त्याला आपल्या पत्नीचा विरह सहन होत नसे. एकदा राजा आपल्या पत्नीजवळ शरीर सुखाच्या आसक्तीने गेला. तेव्हा राणी कलावती म्हणाली, महाराज, आज माझे व्रत असून शिवपंचाक्षरी मंत्र मी अखंड जाप करीत आहे, तरी माझा उपभोग न घ्यावा. परंतु राजा कामांध झाला होता. त्याने कसलाही विचार न करता त्याने आपल्या पत्नीला आलिंगन दिले. आलिंगन दिल्याबरोबर तप्त लोखंडाला स्पर्श व्हावा त्याप्रमाणे दाशार्ह राजाचे अंग पोळून निघाले व काळनिळे झाले. त्याने राणीला याचे कारण विचारले. तेव्हा राणी कलावती म्हणाली, महाराज, माझे गुरु दुर्वास मुनी यांनी मला शिवमंत्राची दीक्षा दिली आहे. तो मंत्र मी आज अहोरात्र जपत आहे. त्यामुळे माझे शरीर पावन झाले आहे. तुम्ही कामातुर होऊन माझे व्रत असता आलिंगन दिला, त्याच्या प्रभावानेच तुमचे शरीर पोळून निघाले आहे. यावर राजाने उपाय विचारला. राणीने शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गुरूंकडून घेण्यास सुचविले. दोघेही गुरूंचा शोध घेत यमुना तीरी गर्गमुनींकडे आले. गर्गमुनींना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. गर्गमुनींनी उभयंतांना यमुना स्नान करण्यास सांगितले. स्नानानंतर राजा राणीकडून यथासांग शिवपूजन करून घेतले. मग दाशार्ह राजाने गुरुदक्षिणा म्हणून उंची वस्त्रे व रत्ने गर्गमुनींना अर्पण केली. गुरुपूजन केले व शिवदीक्षा देण्याची विनंती केली. दाशार्ह राजाच्या भक्तीने गर्गमुनी संतुष्ट झाले. मग गर्गमुनींनी राजाला आपल्या हृदयाशी धरले व राजाच्या मस्तकावर हात ठेवून शिवषडाक्षर मंत्राची दीक्षा दिली. मंत्राच्या प्रभावाने राजाच्या शरीरातून कोट्यवधी कावळे बाहेर पडू लागले. शरीराबाहेर पडताच ते कावळे जळून भस्म होऊ लागले. हा सारा प्रकार पाहून राजाला नवल वाटले. त्याने गुरूंना या प्रकाराबद्दल विचारले. तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजन, तुझ्या अनंत जन्मीचे पापे काकरूपात बाहेर पडून भस्म झाली. तू तुझ्या हजारो पूर्वजन्मात मांसभक्षण, मद्यप्राशन, गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, गुरुहत्या, पशुहिंसा, परस्त्रीगमन, परद्रव्यहरण अशी अनेक पापे केली आहेस. ती सर्व पापे शिवमंत्राची दीक्षा घेतल्यामुळे काकरूपाने जळून भस्म झाली. आता इथून पुढे पुण्यकार्य करून शिवलोकाची प्राप्ती करून घे. शिवमंत्राच्या जापामुळे तुझे राज्य भरभराटीस येईल, प्रजा सुखी होईल, असा आशीर्वाद गर्गमुनींनी राजाला दिला. असे हे दाशार्ह राजाचे आख्यान जे लोक भक्तीने लिहितील, ऐकतील, पठन करतील त्यांचा संसार सुफळ होईल. अशा प्रकारे श्री शिवलीलामृत प्रथम अध्याय कथा सुफळ संपूर्ण. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. आपल्याला ही कथा आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.